मग याच गोष्टीमुळं लग्न मुलांची होण्यासाठी म्हणजे लग्न व्हायची राहिलेली आहेत. बर. म्हणजे माणसाचा अतिविचार आणि अति अपेक्षा वाढल्यामुळं तो मोठा गोंधळ झालेला आहे. ओके. असंच जर अपेक्षा करत बसलो तर मुलींचे वय वाढणार, मुलांचं वय वाढणार, मुली पळून जाणार. मुलं तर काय पण करू शकते. काय करते काय म्हणजे आता ज्याचा संयम सुटला ते काय पण करू शकतो मुलं. करा म्हणजे कालांतरानं ह्या गोष्टी घडणार आहेत म्हणायचं. हो बरोबर ना? नक्कीच. बघितलं मित्रांनो, अभिजितनं आज एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणजे जे मुलं लग्नाळू आहेत आणि राहिलेले आहेत अशा मुलांच्या काय प्रॉब्लेम आहेत किंवा त्या मुली का त्यांना भेटत नाही ते त्याच्यावरती 2 शब्द चांगले सांगितले आहेत. आणि कुठल्या मुलीनं कुठल्या मुलाशी लग्न केलं पाहिजे त्याच्यासोबत 2 गोष्ट त्यांनी सांगितलं आहे की डाळिंब क्षेत्रामध्ये किंवा शेती करणारा तर मुलगा असेल तर नोकरीपेक्षा 10 पटीनं पैसे जास्त कमवतोय. आणि अशा मुलाला मुली देणं अगदी काळाची गरज आहे आता सध्या म्हणू शकतो. कारण कसं असतं, पावडर लावलेल्या म्हणजे सिटीतले जेवण कसं आहे तर मेकअप केलेल्या पोरांसारखं किंवा मुलींसारखं आहे. म्हणजे धुतल्यानंतर वास्तविक आता काहीच नाही. तसं गावाकडचं जे आहे ते आहे, रिॲलिटी आहे. आणि गावाकडचं जेवण, सूर्यप्रकाश, 1 मिनटं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो समोरचा. वातावरण बघा, हवामान बघा किती फ्रेश आहे, गर्दी आहे का, अजिबात काय नाही, किती फर्स्ट क्लास रोड आहे. असं तुम्हाला जेवण सिटीमध्ये कुठंसुद्धा भेटणार नाही. आणि एवढं मनमोकळं हवामान बघा, डोंगर आहेत, झाडं हिरवीगार आहेत. उन्हाळा असून सुद्धा आपण मार्च महिन्यामध्ये आहे तरीसुद्धा अशा प्रकारचं जेवण आहे आपलं गावाकडचं. तर मला एक गोष्ट अभिजित, या गोष्टी तुम्हाला काय म्हणायचं? आता माझे काही मित्र आहेत ते पण सिटीत नोकरी करतात. आता पगार किती आहे ते काही मी सांगत नाही, पण त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पैसे किती जरी पगार असला तरी सिटीत पैसे पुरत नाहीत. आणि तुम्ही जे ग्लोबलायझेशनचा किंवा असा डिजिटली विचार करून ते तुम्ही शहरात जायचं म्हणताय, पण त्याच्या मागे पण तुम्हाला असं वाटतं असेल की बाबा चांगलं वाटतं सिटीत, काम नाही, धंदा नाही, निवांत आपलं नवरा बायको. पण हे काही परिस्थिती हे आम्हाला माहिती आहे, आमचे मित्र सांगतात आम्हाला. आता वास्तविक आता आम्ही बी 5-7 वर्ष किंवा म्हणण्यापेक्षा जवळ 10-15 वर्ष सिटीमध्ये मी स्वतः काढलेत. आणि शेवटी आम्ही गाव निवडलं. आता जे लोक सिटीत नोकरीला आहेत ते असं म्हणत आहेत की सिटी नको, गावाला जाऊया. पण परत त्यामध्ये गावाला येऊन शेती होत नाही. मग असा सिटीतला प्रॉब्लेम आहे. तर गावाकडे चांगलं असेल तर काहीच अडचण नाही. गावाकडे या, गांधीजी म्हणत होते गावाकडे चला. आता अभिषेक म्हणतात की गावाकडे या. कारण भविष्य जे आहे ते गावाकडेच आहे. सिटीमध्ये आता हे स्वतः शिवाजी जाधव साहेब स्वतः सिटीत राहून मुंबईला होते, त्यांच्या तोंडून ऐका तुम्ही मुंबईची काय हालत आहे. हालत म्हणण्यापेक्षा आम्ही नाही, कसं आहे, स्वप्नातली नगरी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. आम्ही बी माहिती आहे, आम्ही बी बरेच वेळा गेलोय पण, आणि स्वतः मी राहायला पण होतो मुंबईमध्ये. पण आम्ही गावचं जीवन निवडलं. गावच आहे मित्रांनो. 1 मिनटं, हे कुठंच बघायला भेटत नाही मुंबईमध्ये. कसं आहे बघा, एकदम असं वातावरण बघा, उन्हाळा आहे, मार्च आहे, तरीसुद्धा सिटीमध्ये फक्त देखाव्याचं जीवन जगण्यापेक्षा प्रॅक्टिकली जीवन जे आहे ना ते गावाकडे आहे. कारण प्युरिटी पाहिजे असेल तर फक्त गाव. नॅचरली खाणं, नॅचरली पिणं, झोपणं वेळेवर, झोप चांगली शांत असणे, आपल्या माणसामध्ये आपल्या ठिकाणी राहून, आणि किती अगदी काय बोलतात त्याला, ते जे सकून जे आहे ना ते गावाकडे आहे. तर आम्हाला काय म्हणायचं आहे की जे गाव आहे ते त्याला तोडच ना. आणि आता जे युद्ध चालू आहे, आता गॅस बंद झालेत, शेवटी गावातला माणूस गॅस बंद होऊ दे नाही तर काही होऊ दे, काही फरक पडत नाही. चूल आहे भाऊ आपल्या, चूल आहे, काही फरक पडत नाही. रानात जायचं, 4 लाकडं तोडायची, सगळ्याचा स्वयंपाक पूर्ण. काय म्हणत सिटीत कुठून लाकडं आणणार?
सगळ्याचा स्वयंपाक पूर्ण निवांत. गॅस असा बी गॅस आम्ही कधी पेटवत नाही. काय म्हणा तुम्हाला? हा, गॅस जर इमर्जन्सी असेल तरच गॅस पेटवला जातो. हा. नसेल तर चुलीवरचं जेवण खायला लोक पैसे देऊन खातात, पण आम्ही इथं रोज 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 मजेने खातात. रोज रोज जेवण रोज जेवण रोज चुलीवर जेवण. काय म्हणाल? कसं आणि एकदम नॅचरल. चुलीवरचं जेवण चांगलं असतं ना, जशी टेस्ट आहे तशी हॉटेलमध्ये टेस्ट येत नाही. हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या मसाल्याचा वगैरे वापर केल्यावर टेस्ट येते, पण त्याचा पोटाचा पण प्रॉब्लेम होतो. जर ओरिजिनल खायचं असेल तर गाव, आणि जगायचं असेल तरी पण गाव. गावाशिवाय पर्याय नाही. फ्रीज मधलं जेवण रोज कशाला पाहिजे? ताजं बनवा. रोज मळ्यात जावा, रोज भाजी आणा, रोज जा. मटर खायचं आहे, धर कोंबडी, धर कोंबडा, काप, लगेच मटण. पाहुणे आलं, धर कोंबडा, काप. बोकडा आणायचं, लगेच जायचं आटपाडीत, 2 मिनिटात बोकडा आणलं, मटण तयार. काय म्हणायचं? हायब्रिड खाण्यापेक्षा ओरिजिनल खाऊन जगणार. अरे किती दिवस जगणार आहे तुम्ही? लाईफ टाईम थोडीच जगणार आहे. नाही, लाईफ टाईमचा मजाच नाही बाबा. खरं सांगतो तुम्हाला, सिटीत येणाऱ्या प्रत्येक माणसाला गाव आहे. किमान राहू द्या, तुम्ही नोकरीला बाहेर आहे, आम्ही म्हणतो ठीक आहे, तुमच्या गावाकडे तेवढे सोर्स नसतील, पण गावाला विसरू नका भावानं. कारण उन्हाळा आहे, कमीत कमी 3 महिने तर गावाला राहावा. गावच आहे. हा, आपल्या लहान पोराचे बी गावाला राहणार, त्यांना जरा कल्चर कळते, गावची माती कळते, गावचं पाणी कळते, गावाला कसं राहायचं कळते. कारण युद्ध चालू झालं का, जसे आता बाहेरच्या देशात गेलेली माणसं माघारी डबल यायला लागली, ती भारत माता की जय म्हणून सगळं एअरपोर्टवर माघारी पळते. तसं आपल्या लोकांना जेव्हा सिटीत प्रॉब्लेम येतो, हा मग ती कोरोना आलता. कोरोनात कसं गावाला पाळली सगळी, येऊ देत नव्हती तरी सुद्धा आली. आम्ही बी चांगलं, आम्ही काय केलं, आले त्यांना शाळेत ठेवलं लांब, एकदम लांब. कारण काय आहे, इथं काय गावात डायरेक्ट. एक तर तुम्ही सिटीत गेला आणि कोरोना आला म्हणून कोरोना घेऊन आमच्या गावात आला. त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं, नाही गाव तुमचंच आहे, आम्ही म्हणत नाही आमचं गाव आहे, पण गावाला पण महत्व दिलं पाहिजे. पण गावाकडची पण माणसंच आहेत, सिटीत पण माणसंच आहेत. एवढाच फरक आहे, गावाला तुम्हाला काम करावं लागतं. बरं असं पण नाही की पहिल्यासारखं काम स्वतःला करायचं आहे. आता सगळी लेबर लावून कामं केली जातात, आणि हा मोठा गैरसमज आहे की आमच्या मुलीला रानात काम लावतील किंवा दिवसभर काम. ते दिवस गेले जातात. आता डिजिटल दुनिया झालेली आहे. आता शेतकरी सुद्धा डिजिटल होत चाललेला आहे. त्यामुळे हा गैरसमज डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. महत्वाचा विषय. अगदी खरं. गावात माणूस पोटासाठी पळतो आणि सिटीत माणूस पोटासाठीच पळतो, पण ते पोट कमी करण्यासाठी पळतो आणि हे पोट भरासाठी पळतो. एवढाच विषय. काय लय टेन्शन घेऊ ना भावानं. गाव आपला 1 एकर जमीन असली, 500 झाडं लावायची डाळिंबाची, भरपूर पैसे मिळतात. 20 किलो नवरे तुटलं तर पैसेच पैसे. म्हणाला किती पैसे मिळतात डाळिंबात? 500 जर झाडे असतील, एका झाडावर 20 किलो माल पकडला, 10 टन माल निघाला, 150 रुपये रेट किलोला भेटला, 15 लाख. 15 लाख रुपये झाले. 15 लाख वर्षाला. वरचे 3 लाख रुपये खर्च 16, 12 लाख निव्वळ प्रॉफिट. महिन्याला पगार किती पडला भाऊ? 1 लाख रुपये महिन्याला पगार. चुकीचं बोलला. 6च महिने डाळिंब असतं, महिन्याला किती पगार पडला? पण आपण 1 वर्ष पूर्ण पकडला, हा, आणि 6 महिने फिरून 4 महिने काम करू. आज शेतकऱ्याच्या दारात प्रत्येकाकडे गाडी आहे भाऊ. आज आम्ही व्हिजिटला चाललोय ना, गाडी कुठल्या भाऊ आपल्याकडे? आपल्याकडे इनोवा गाड्या, थार गाडी लावले, इनोवा घेऊन चाललोय. थार घरी लावली आहे का? ती पुढे होती, काढायला कटाळा भाऊ. मग इनोवा घेऊन आलो. इनोवा घेऊन आलोय आम्ही. तर तेच तुम्हाला सांगायचं भावाडं, आम्ही आमचं स्वतःचं काम करत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम करतोय. यस यस आणि त्यांना चांगल्या प्रकारे डाळिंब आणून देण्याचा प्रयत्न करतोय. हा, बरं, आता ठेवणारे लोक नावं ठेवतील. शेतकऱ्यांना 100% चालायचं, पण आम्ही त्यांच्यासाठी 200% चालते भाऊ. अगदी 200% आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये चाललेलो आहे, प्लॉट बघायला नेमका प्रॉब्लेम काय आहे. काहीच प्रॉब्लेम नाही भाऊला. कारण कसं आहे, आपण जर प्रयत्न 100% केले तर कधीच काही अडचण येणार नाही तुम्हाला, आम्ही सांगतो. आणि इनोवा मध्ये आम्ही व्हिजिट करतोय भावाचं. त्यामुळे गाव आणि सिटी याबद्दल मतभेद करू नका. गाव पण आता काय मागे राहिलेलं नाही. मागे गाव कधीच मागं नव्हतं. गावातून माणसं सिटीत गेली ती. गाव ऑलवेज पुढेच आहे, पुढेच राहणार. ऑलवेज म्हणजे पुढेच आहे ते गाव असताना. सिटीमध्ये सिटीतली कुठली माणसं काय सिटीत कुठनं काय वरण नाहीत पडली, गावातनच गेलेली. यस, गावातनच गेलेले नमुना आहेत. सिटीत जाऊन आता त्यांना असं वाटतं की बाबा गाव करते गावातल्या लोकांना कमी समजू नका. परवाचीच गोष्ट आहे, आमच्याच आटपाडी तालुक्यातील मिटके गावातील मुलगा आहे, IPS झालेला आहे. IPS
आटपाडीसाठी एक मानाचा तुरा आहे ते हा. आमचा, कळलं का? आमच्यातल्याच गावच्या एका आमदारानं हातीवरून साखर वाटली, त्याची कौतुक तर झालंच पाहिजे. स्वतः आमदार साहेबांनी साखर वाटलेली आहे. हा, आणि असं काय नाही की प्रॉब्लेम तर एकच आहे, ते बरेच आमच्यातले ऑफिसर आहेत, बरेच डॉक्टर लोक पण असे आहेत. काय मुलं शिकून शेती करतात, शिकून बरं त्यांना नोकरी लागली होती 20-22 हजार. सिटीमध्ये काय परवडतं मला सांगा तुम्ही? काय नाही रे होत. सिटीत 20-22 हजारात काहीच होत नाही. तरी पण अशा मुलांना मुली दिल्या जातात. परत तेच मुलं गावाला येऊन चांगल्या प्रकारे शेती करतात. मग काय आता केलं पाहिजे या गोष्टीवर सांगा मला. लय अवघड आहे रे तो बाबा. गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. Yes. मुला मुलींची लग्न न होण्यामागचं कारण हेच आहे. शेवटचं 2 वाक्यात सांगा भावाने, एकदा शेतकऱ्यांनी सांगा आणि एकदा सिटीच्या लोकांनी सांगा, कारण आपण डेस्टिनेशनला पोहोचते 2 मिनिटात. हा, बोल. तर फक्त मुलाचं कर्तृत्व बघितलं पाहिजे. सिटीत पण बघा तुम्ही, गावाकडचे मुलं पण चांगली आहेत. असं काय नाही की बाबा ते कष्ट करून चांगल्या प्रकारे सिटीतल्या मुली गावाकडे त्याला काय अडचण आहे? पैसे कमवतात. सिटीतल्या मुलींना हाच मोठा प्रॉब्लेम आहे की सिटीतल्या मुली म्हणतात गावाला, अरे आमचं गावचं भाव काय कमी येतं का भावा? काम कोणी भाव करायचं? कशाने कमी आहे? आपण सांगा. ऊन लागते. ऊन लागते? अरे हेच ऊन घ्यायला माझं गोव्यात जाते ती. कलर आपल्याकडे काळा. नॅचरली मिळतो ऊन. कलर काळा पडतो. अरे हेच ऊन घ्यायला लोक कुठे जाते ते? गावागावात जाते. भयानक वास्तव आहे, भयानक. विचार करा, थिंक पॉझिटिव्ह. मी बागेत पोचलोय. ही बाग आहे शेतकऱ्यांची आणि आम्ही असं पोचलोय, डायरेक्ट रानात गाडी जाते. भाऊची भाऊ गाडी रानात आलो ना. प्लॉट शेजारी आपला इकडे हा. बघू शकता तुम्ही. ही जीवन नाही भाऊ. समोर दाखवा जरा वातावरण. युट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. रोज नॅचरल व्हिडिओ अशा प्रकारे येत राहतील. रोज एका कारणानं दोघाचा कालवा असेल. बघा तुम्ही कसं आहे ते. अरे वातावरण बघा, वातावरण आनंद घ्या भावानं. आणि नाद करते काय? जर आमचे विचार तुम्हाला चांगले वाटले तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि वाईट बोलू नका. आणि आमच्याकडनं काय चुकलं असलं तरी सुद्धा मनापासून माफी मागतो. धन्यवाद. ओके.